भाजपाचे आमदार नारायण कुचे यांनी मुकुंदवाडी परिसरामधील नागरिकांना पैसे वाटप केले असल्याचा आरोप जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचे अजय मस्के यांनी केला होता आणि ती रेकॉर्डिंग जी आहे ती आता व्हायरल झालेली आहे, कथित ऑडिओ क्लिप आहे आणि त्यांनी संपर्क देखील केला होता। ते माझ्यासोबत आहेत। नेमकी काय ते प्रकरण होतं, तुम्ही नारायण कुचे यांना फोन केला होता आणि ती ऑडिओ क्लिप देखील व्हायरल झालेली आहे। ज्या टायमाला आमची 13 तारखेला 10-11 वाजेला ज्या टायमाला आमचा प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 24मध्ये जे आहे ना, तर आमच्या डोर टू डोर रॅली चालू झालेली होती। मतदारासोबत आमचा संवाद चालू झालेला होता। परंतु ज्या टायमाला आम्हाला अशी माहिती भेटली की नारायण आमदार कुचे हे गल्ली नंबर 13मध्ये स्वतः येऊन पैसे वाटतात घराघरामध्ये जाऊन, तर मी तिथं त्यांना फोन केला। मी फोन केल्याच्यानंतर नारायण आमदार कुचे यांना सांगितलं की नारायण साहेब अंधार पडू द्या थोडासा, की बाबा एवढ्या उजेडामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचा असा काही प्रकार करू नका पैसे वाटवण्याचा। तर नारायण कुचे यांची प्रक्रिया तीच होती की बाबा तुम्ही जे काय करतायत ना, तर तुम्ही माझ्या बॉडीगार्डला याला त्याला धमक्या द्याल्या। आता मी काय करतो की बाबा मी पोलीसवाल्याची टीम बोलवतो आणि पोलीसवाल्याची टीम त्यासोबत घेऊन सक्षम मी पैसे वाटितो, बघू मला कोण काय करता येतं, अशी त्यांनी सरस धमकी दिलेली आहे। आता मला प्रशासनाला हेच म्हणणं आहे की जर का आमदार नारायण कुचेसारखा माणूस जर का समजून घ्या, एक साधारण व्यक्ती आमच्या प्रभागाचे सतीश गायकवाड असो या त्यांच्यासोबतचे जे निवडणूक लढत होते त्यांना घाबरून जर का असा प्रकार जर करत असेल, तर आज ते 3 वेळेस आमदार झालेले आहेत। तर त्याने तिथं खेडेगाव प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यानं ही प्रक्रिया गाजवली असेल, त्याने हे केलं असेल, गोरगरिबावर त्यानं सामदाम दंड भेट टाकून हे निवडणूक लढवलेले असेल। आमचं हेच आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे की आमदार नारायण कुचे याने हा प्रकार करायला नको पाहिजे होता। आणि मी त्याला सरस आमचे संबंध चांगले असल्या कारणाने की बाबा उद्या तुम्ही आमदार आहे, तुमची प्रतिष्ठा ही समाजामध्ये मलिन ना हो म्हणून मी त्याला ह्या हेतून एक चांगल्या हेतून त्यानं फोन केलेला होता। परंतु त्याने माझ्या फोनचं प्रतिकार उत्तर वेगळंच दिलं त्यांनी। मात्र त्यांनी FIR देखील दाखल केलेला आहे आणि आता ते कोर्टात देखील मानहानीचा दावा करण्यासाठी जाणार आहे। नाही, त्याने FIR दाखल केला असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण की आम्ही कोणत्या प्रकारचा त्यांच्यावर खोट्या प्रकारचे आरोप करत नाही आहे। त्यानं खोट्या प्रकारचे आरोप असेल तर त्यांना सिद्ध करून दाखव। जे बी काय आम्हाला कोर्टामध्ये जे काय सजा होईना आम्ही त्या सजेला मान्य योग्य ठरणार आहे। आम्ही त्याच्या कोणत्या प्रकारचं त्यांच्या धमक्याला याला त्याला कोणत्याही प्रकारचं दुमवत नाही, घाबरत नाही। ती ऑडिओ क्लिप जी आहे ती मॉडिफाय केली असल्याचा आरोप देखील नाही, मॉडिफाय केले असेल तर तुम्ही रिसर्च सेंटरमध्ये जाऊन त्याचं ज्या टायमाला होईल तर त्या टायमाला जे सत्य आहे ते होईलच ना। असं थोडी का कोणी असं बळजबरी आरोप कोणी कोणाचा आवाज मेमिक्री करू शकतात, एवढं टॉप टू टॉप मेमिक्री तर करू शकत नाही ना। मोबाईल नंबर आहे, मोबाईल नंबर मी कोणाच्या मोबाईलवर फोन केला, मी दुसऱ्या माणसाच्या मोबाईलवर फोन केलेला नाही आहे ना। आणि माझं त्यांच्यासोबत असं 1000 वेळेस म्हणजे काही कामं आमदार असल्यामुळे बऱ्याच कामामुळं ह्याच नंबरवरून त्याच्यासोबत माझा संपर्क साधलेला आहे। मात्र मानहानीचा दावा जो आहे तो तुमच्यावरती दाखल करणार आहे। नाही, मानहानीचा दावा त्यानं दाखल केला तर चांगली गोष्ट आहे। आम्ही पण त्यांच्यावर त्या कारवाईला आम्ही पण सामोरं जाऊ। आम्ही पण त्यांच्यावर नुकसानी याचा दावा, नुकसान आबरूचा दावा आम्ही टाकू त्यांच्यावर पण। आपल्यासोबत बोलण्यासाठी सतीश गायकवाड देखील आहे। नेमकी तुमच्याकडून भरपूर रेकॉर्डिंग जे आहे त्या टाकण्यात आल्या होत्या, व्हिडिओ देखील तुमच्या काही पेजवरती तुम्ही अपलोड केले होते पैसे वाटप करण्याचे, आणि आता तुमच्या कार्यकर्त्याकडून रेकॉर्डिंग व्हायरल केलेली आहे। तर नारायण कुचे यांचं म्हणणं आहे की रेकॉर्डिंग माझी नाही। आमचे अजय मस्के यांनी जी रेकॉर्डिंग दिली अक्षरशः त्यांचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या मोबाईलवरून बोललेले आहे ते असे इकडून तिकडून म्हणून आपण तयार केलेली नाही आहे। आपल्याला शासनाला शासन त्यांची सत्ता आहे त्यांनी ते CDR काढून ते चौकशी करून त्यांचे जे चांगली टीम असेल त्यांची शासनाची, त्यांनी ती चौकशी करून ते CDR काढून चौकशी करून त्यांनी चेक करावं। आणि जर ती CDR जर ओरिजिनल, आता तो म्हणतो डुप्लिकेट आहे, आम्ही म्हणतो ओरिजिनल आहे, जर ओरिजिनल निघले तर तो राजीनामा देईल का? हा आमचा प्रश्न पहिला नारायण कुचेला आहे। भाजप सरकार त्याचा राजीनामा घेईल का? हा आमचा प्रश्न आहे। तो आबरू नुकसानीचा दावा टाको का काही टाको, त्याच्याकडे स्वतः आमच्या मोबाईलवरून त्याला कॉल केलेला आहे आणि त्याचे पुरे आमच्याकडं सेकंड टू सेकंड डिटेल आहे। तो आज सांगतोय का ऑडिओ क्लिप फेक आहे, त्याच्या मोबाईल नंबरवर फोन केलेला आहे। CDRमध्ये देईल ना, किती मिनटं बोलला, काय बोलला, कसं बोलला, सगळं क्लिअर येईल त्याच्यात। आज त्याने त्याच्या बहिणीला आणि त्या भाजपच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते पैशाचा पाऊस केला या ठिकाणी। पैशाच्या पावसामध्ये नाही भर दिवसा त्यानं पैसा वाटला, सत्तेचा माज त्याला त्या ठिकाणी आला होता आणि त्या सत्तेपायी त्यांनी सामदंड सर्व प्रकारे त्यांनी ते वापरलं आहे आणि वापरून त्या ठिकाणी निकालाच्या दिवशी तेही त्याने त्या पद्धतीने केलं। त्या सगळं वापरून त्याला विजय मिळत नव्हता त्यांच्या सर्वांना, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन
संबंधित अधिकारी असेल आरो असेल निवडणूक अधिकारी असेल अधिकाऱ्यांशी हात मिळवणी करून त्यांनी आमचा निकाल हा विजय झालेला निकाल त्यांनी आमच्याकडे प्रभुत्वपणे त्यांनी विजय मिळवला आहे आणि त्यामुळं ज्या जनतेनं आम्हाला मतदान केलं होतं आज तुम्ही बघा ते आम्हाला दाखवतं त्यांच्या त्यांची साईड आहे महाराष्ट्र शासनाची आणि महापालिकेची साईड आहे त्याच्यावर आम्हाला 7,154 मतदान दाखवतं आहे. आमचा प्रश्न हा प्रशासनाला निवडणूक आयोगाला हा आहे की बाबा आम्हाला 7,154 तुमच्याकडे मतदान दाखवतं आहे मग आम्ही रिवर्स आलो कसं हा आमचा सरळ प्रश्न आहे. आम्हाला आज ते दाखवत आहे 6,604 मतदान दाखवत आहे आणि त्यांच्याच पोर्टलवर हे काही दुसऱ्या चॅनलचे पोर्टल नाही आहे हे त्यांची साईड आहे महानगरपालिकेची साईड आहे त्यांचं पोर्टल आहे अधिकृत आरोच्या ऑथोराईजमध्ये ते चालतं आहे निवडणुकाच्या आयोगामध्ये ते चालतं आहे त्याच्यावर आज आम्हाला आमच्याकडे ते हे पण आहे ते स्क्रीनशॉट पण आहे सगळं आहे तर 7,154 मतदान आम्हाला मिळाले आहेत. जर जनतेचा जनाधार आम्हाला मिळाला नसता तर आम्ही ते हारही स्वीकार केली असती पण हे सत्ताधाऱ्याचा पैसा सत्ता आणि ह्या सत्तेचा जो माज याच्यामुळं आमचा जे पराभव झालेला आमचा हा हार आम्हाला मान्य नाही आहे. हा जनतेचा हार नाही हे पैशाचा विजय आहे ह्या सत्ताधारीचा विजय आहे तो सत्तेचा आणि पैशाच्या आणि बोगस मतदानावर घेतलेला हा विजय आहे. नक्कीच पाहायला गेलं तर जे रेकॉर्डिंग व्हायरल झाली होती ती मी स्वतः केली होती आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये नारायण कुचे हे स्वतः बोलले असल्याचं देखील त्यांनी म्हणलं होतं. नेमकी ती रेकॉर्डिंग कोणती होती की तुम्ही कोणत्या कॉलवरून त्यांना संपर्क केला होता ती एकदा दाखवा आणि ते मोबाईल नंबर त्यांचाच होता का? मी मोबाईल नंबर सांगतो पहा त्यांचा 9527 कॅमेरा दाखवा घ्या बा त्यांचा नंबर आहे 95 दाखवा जो त्यांचा मोबाईल नंबर आहे नक्कीच पाहायला गेलं तर हे होते अजय मस्के यांनी नारायण कुचे यांना संपर्क साधला होता आणि त्यानंतर नारायण कुचे यांनी पैसे वाटल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे. जर ही रेकॉर्डिंग खोटी निघली तर आम्ही जी सजा असेल ती मान्य करायला तयार आहेत. मात्र जर ही रेकॉर्डिंग खरी निघली तर नारायण कुचे हे राजीनामा देतील का असा देखील प्रश्न जो आहे तो आता या कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेला आहे. कॅमेरा पर्सन संतोष सिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.